राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पेरणे फाटा येथील ऐतिहासिक जयस्तंभास रात्री अभिवादन केलं। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही अनेक जण येत असतो। आज मी राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं या विजय स्तंभाला 208वा हा शौर्य दिन आहे, इथं मी अभिवादन करतो। सर्वांना जय भीम। आज एकंदरीतच मला जे लोक भेटले त्यांनी सर्वांनी सांगितलं की प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे। मग त्याच्यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी असतील, पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद असेल, पुण्याचे पोलीस खात्याचे सगळे आमचे शहराचे आणि ग्रामीणचे SP आणि CP असतील, सर्वांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि सगळ्या डिपार्टमेंटनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं। रात्री 12च्या दरम्यान गर्दी मोठ्या प्रमाणावर होती। आपल्याला सगळ्यांनाच माहिती की थंडी जवळपास 8 ते 10 टेम्परेचर हे आत्ताच्या वेळेस पुण्यामध्ये असतं। त्याच्यावर थंडीमुळं थोडंसं आत्ता संख्या कमी दिसते, पण जशी पुढचा आमचा अंदाज आहे 10-11च्या पुढं प्रचंड गर्दी पुन्हा वाढेल आणि त्याचा फार चांगली जे काही काळजी असते ती काळजी राज्य सरकारने घेतलेली आहे।